तर पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। 2 दिवसांच्या पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। कांदा, गहू, हरभरा पिकांना मोठा फटका बसलेला आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या मलठण, निमगाव, भोगी या परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला। त्यामुळे गहू, कांदे, हरभरा, फळबागांसह तरकारी पिकांचं अतोनात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला। अतोनात नुकसान झालंय। फळबागा, परत कलिंगड, गहू, हरभरा या सगळ्या पिकांचे नुकसान झालेलं आहे। अतोनात नुकसान झालेलं आहे। 2 दिवस शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे की पूर्ण शेतकऱ्यांचा रडकुंडीला आला शेतकरी। पार आज शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे। शेतीला मालाला बाजारभाव नाहीये। आज युद्धामुळे पार पूर्ण शेतकऱ्यांचा कोणत्याच मालाला बाजारभाव मिळत नाही। इतका शेतकरी मेटाकुटीला रडकुंडीला आलेला आहे। सरकारने याच्यावर त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच विनंती।